शिवसेना नक्की कोणाची, धनुष्यबाण आणि शिवसेना नक्की मिळणार कोणाला, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असतानाच निकाल पुढे पुढे जातोय। एक काळ असा होता की ठाकरेंच्या सोबत कोणी राहील की जातील सर्वच, केवळ ठाकरेच राहतील असा प्रश्न अनेकांना पडला। मात्र या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू मिळायला सुरुवात झालेली आहे। मंडळी, एकीकडे एकनाथ शिंदे ज्यांच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षासोबत गेले, त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंना आता भारतीय जनता पक्षाकडून आता वापरा आणि फेका या स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे। सध्याच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये टीका टिप्पणी जर बघता, या ठिकाणी खालच्या स्तराला जाऊन एकमेकांवरती टीका होताना दिसत आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडचा विषय जो महत्त्वाचा आहे तो म्हणजेच शिवसेनेचा निकाल लागणार कधी। शिवसेना निकाल आता जानेवारीत लागणार हे जवळपास निश्चित झालेलं असून आता त्यानंतरही तारीखवर तारीख मिळते का हे मात्र बघावं लागेल। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये गेलेले पदाधिकारी नाराज आता पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीमध्ये आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते त्याचबरोबर ती शिंदे गटातील कार्यकर्ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये घर वापसी करत आहेत। अतिशय महत्त्वाची या निवडणुकीच्या तोंडावरती या जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका अवघ्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत। यातच प्रभाग रचना पडलेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपल्या तयारीला लागलेला आहे। अशातच कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुन्हा एकदा सोडचिठ्ठी देत शिंदे गटाला एकनाथ शिंदे यांच्या सेनेमधून उद्धव ठाकरेंच्या सेनेत घर वापसी करतात। तर एकीकडे भारतीय जनता पक्ष निष्ठावंतांना डावलत आहे, आयारामांना संधी देतोय, हे कारण देत एकनाथ शिंदे यांच्यासह बरेच असे पदाधिकारी भाजपचे आहेत की जे नाराज आहेत। त्याचमुळे आता भाजपचे पदाधिकारीसुद्धा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। अतिशय दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत। यामध्ये विभाग क्रमांक 1 मधील शिंदेगडाचे दहिसर विधानसभेतील वार्ड क्रमांक 7 मधील संदीप राऊत व बोरिवली विधानसभेतील वार्ड क्रमांक 18 मधील रुपेश नाईक यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये आता चांगलीच चुरस होणार आहे। तर दुसरीकडे ज्या कोकणातून उद्धव ठाकरेंची सेना संपवायला निघाली आहेत, त्याच कोकणात पूर्ण आता एकदा घर वापसी होताना दिसत आहे। राजापूरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश जैतापकर यांनी मातोश्री या ठिकाणी सहकार्यासह येऊन शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हातात बांधलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी मनगटावरती शिवबंधन बांधत त्यांचं स्वागत केलेलं आहे। यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हा प्रमुख दत्ता कदम आणि इतर पदाधिकारी होते। या दोन पक्षप्रवेशामुळे एकीकडे राजापूरमध्ये जे शिंदेंना साथ देण्यासाठी उद्धव ठाकरेचे आमदार शेवटच्या क्षणी दबावाला बळी पडून गेलेले आहेत, त्याच विरोधामध्ये आता हे कार्यकर्ते पुन्हा एकदा घर वापसी करतायत। तर मुंबईच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेले आहेत, विभाग क्रमांक 1 मधील वार्ड क्रमांक 7 आणि वार्ड क्रमांक 18 यांच्या दोघांनी येण्याने ठाकरेंची ताकद वाढेल का? ठाकरेंची ताकद वाढेल का? येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेला फायदा होईल का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।